अवघाची संसार सुखाचा करीण आनंदे भरीण तिन्ही लोक जाईन गे माये तया पंढरपुरा भेटेण माहेरा पोलिया सर्व सुकृताचे फळ मी लाहीण क्षेम मी देईन पांडुरंगे जाईन गे माये तया पंढरपुरा भेटेण माहेरा पोलिया बाप रखुमा देवीवरू विठ्ठलाच्या भेटी बाप रखुमा देवीवरू विठ्ठलाच्या भेटी आपुले संसाठी करुणी ठेला जाईन गे माये तया पंढरपुरा भेटेण माहेरा आपोलिया महायोगपीठे तटे भीमरथ्या वरं पुंडलिकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताची आ त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे केलिया स्मरण होय सकल विद्याचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरुचे ते नमस्कार आणि आता ओम नमो ज्ञानेश्वरा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी अवघाची संसार सुखाचा करीण आनंदे भरीन तिन्ही लोक जाईन गे माये तया पंढरपुरा भेटेण माहेरा पोलिया विठ्ठला विठ्ठला प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग ज्ञानियांचे राजे साधकांचे माईबाप योग्याचे माऊली संत श्रेष्ठ ज्ञानोबाराय यांचा सर्वांच्या परिचयाचा 4 चरणाचा आणि या अभंगातून ज्ञानोबाराय प्रतिज्ञा करतायत विठ्ठला विठ्ठला
अभंगावरती भावार्थ मांडण्यापूर्वी अल्पसा परिहार. आपल्या या मराठवाडीमध्ये 10 वर्ष पूर्ण झाली. 11व्या वर्षामध्ये आपल्या सप्ताहाचं पदार्पण होत आहे आणि या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताह व श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आणि या सोहळ्यातील आजची ही 3ऱ्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपण मला दिलीत आणि ज्यांच्या माध्यमातून संपर्कातून येण्याचा योगाला हरिभक्त पारायण आदरणीय पिसे महाराज, मराठेवाडीतील सर्व संयोजक नियोजक कार्यकर्ते मंडळी, या ठिकाणी असणारे मराठी काका असतील, सर्व ग्रामस्थ मंडळी, सर्वांच्या आग्रहाने सर्वांच्या प्रेमाने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपण या ठिकाणी निमंत्रित केलं त्याबद्दल सर्वांचे या ठिकाणी आभार मानते. आपल्या कार्यक्रमासाठी सर्वांची साथ, आपले नाविरोईच्या सर्व भजनी मंडळ, त्यामध्ये महाराज असतील, आमचे भाई महाराज असतील, दरवर्षीप्रमाणे यावर्षी या ठिकाणी परफेक्ट अशी पेटीची साथ. बरं झालं यावर्षी माईक ठेवला. हां, जर वेळेस नसतो पण तरी बरं झालं. खूप छान पद्धतीने आपली साथ मिळत असते आजच्या ह्या कीर्तनासाठी. ज्यांची मृदंगाचीही साथ आपल्याला लाभलेली आहे आमचेच बंधू हरिभक्त पारायण जीवन महाराज हेगुडे असतील, आपल्या सप्ताहातील महाराज असतील, सर्वच महाराज मंडळी, विनेकरी महाराज, खूप छान पद्धतीने पावले खेळले आपण. हां, त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा. सर्वांची साथ, हे सर्व विद्यार्थी आणि अतिशय विलोभनीय असा कार्यक्रम, नजर लागेल असा हा कार्यक्रम, सुंदर अशी साथ सर्वांची. सर्व ही मुलं ही बालगोपाल टाळ घेऊन उभ्यात. एक सप्ताहाला एक वेगळी शोभा, दरवर्षी आपल्या सप्ताहाची शोभा नेहमी वाढत जाते काही ना काहीतरी स्वरूपातून. याही वर्षी आपण या ठिकाणी सर्वांना बोलवलं. या ठिकाणी उपस्थित असणारे सर्व माझे श्रोते माईबाप असतील, सर्व माझ्या माता भगिनी, सर्व माईबाप पुरुष मंडळी आणि आपल्या कार्यक्रमाला ज्यांची सुंदर अशी सिस्टीम मिळालेली आहे त्यांचंही या ठिकाणी कौतुक करते आणि सर्वांच्या साथीतून सर्वांच्या सहकार्यातून आपल्या या कार्यक्रमाला प्रारंभ करते. विठ्ठल अभंग ज्ञानोबारायांचा आहे. अभंग 4 चरणाचा आहे, सर्वांच्या परिचयाचा आहे आणि या अभंगातून ज्ञानोबाराय प्रतिज्ञा करतायत. पण प्रतिज्ञा ही संतांची आणि संतांची प्रतिज्ञा ही कधीही खोटी होत नाही. त्यातली त्यात ज्ञानोबाराय म्हणतात, माझी असत्यवादाचे तप वाचा केली बहुकल्प. ज्ञानोबाराय म्हणतात की आमच्या वाचेने कधी खोटं बोललोय असं आम्हाला आठवतच नाही. किती कल्प तर बहुकल्प. बघा, बहुकल्प म्हणजे काय तर आकड्यात मोजता येणार नाही एवढ्या पद्धतीचं. असं ऐकलं असेल तुम्ही की जो व्यक्ती सतत 12 वर्ष खरं बोलतो त्याच्या मुखातून निघणारा प्रत्येक शब्द हा खरा होतो. संत माईबाप हे कधी खोटं बोलतच नाही आणि संतांची प्रतिज्ञा ही कधी फुकट जातच नाही. आतापर्यंत कितीतरी झाले प्रतिज्ञा करणारे, उदंडची झाले जन्मोनिया मेले, हो निया गेले रावरंक. हे फक्त बोलणारे झाले, पण माणूस जसा बोलतो तसं त्याने वागलंही पाहिजे. बरोबर आहे, बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊल. शक्यतो आपण जसं बोलतो तसं 50% पण वागत नाही असं मला वाटतं. दिवसभरामध्ये आपण किती वेळा खोटं बोलतो याचं आपल्यालाच गणित नसतं. संध्याकाळी झोपल्यानंतर एकदा स्वतःच्या मनाला प्रश्न विचारत जा की दिवसभरात आपण किती वेळा कुणाला खोटं बोललो. नाही, तुम्ही म्हणाल की ताई हा संसारच खोटा आहे, खोटं बोलावं लागतं. बरोबर आहे, पण त्याला पण थोडंसं मोजमाप असावं लागतं. त्याला पण थोडीशी मर्यादा असावी लागते. काही लोक फक्त बोलतात पण तसं वागत नाही. हे फक्त बोलणं झालं बरं का, हे फक्त बोलणं झालं. काही लोकांचं, एका मुलाचं लग्न होतं आणि त्याच्या मित्रांनी त्याला सांगितले, बघ आता त्या ठिकाणी आपल्याला लक्झरी न्यायची आहे, पण लक्झरीमध्ये सगळी यंग मुलं न्यायची, सगळी तरुण मुलं, एका सुद्धा म्हाताऱ्याला न्यायचं नाही. सगळे त्याचे मित्रमंडळी लक्झरीमध्ये बसले, पण नवरदेव हुशार होता
त्याने विचार केला की एखादा तरी म्हातारा माणूस सोबत पाहिजे, कारण म्हातारा माणूस कधी कामाला येईल सांगता येत नाही. मग त्या लक्झरीच्या पाठीमागे अशा भरपूर डिके असतात, त्या एका डिकीमध्ये एका म्हाताऱ्याला टाकलं. लग्नाच्या ठिकाणी लक्झरी आली, वरात निघाली, लग्न पार पडलं. आणि मग मुलीकडचं जे म्हातारं होतं ते मुलांना म्हटलंय, पा ह्या मंडपात ज्या अंदन दिलेल्या वस्तू आहेत त्या तुम्हाला घेऊन जाव्या लागणार आहेत, त्याशिवाय तुम्हाला मुलगी नेता येणार नाही. ते मुलं म्हटले, ते तर आम्ही नेणारच आहे ना, त्यात काही विषयच नाही. नंतर ते मुलीकडचं म्हातारं म्हटलं, अरे मी माझ्या मुलीसाठी माझ्या शेतामध्ये एक 7 परसाची विहीर खोदलेली आहे, ती पण तिला अंदन दिलेली आहे आणि ती पण तुम्हाला घेऊन जावी लागणार आहे, त्याशिवाय तुम्हाला मुलगी नेता येणार नाही बरं का बाई महाराज, त्याशिवाय तुम्हाला मुलगी नेता येणार नाही. आता मुलं लागली डोकं खाजवायला, तर ही विहीर कशी न्यायची नाही का, आणि विहीर नेल्याशिवाय मुलगी नेता येणार नाही. आणि मग सगळे विचार करायला लागले. पण तेवढ्यात नवरदेवाच्या डोक्यात आला, रे आपण येताना ते म्हाताऱ्याला आणलं होतं ते आता कामाला येईल. आणि मग लक्झरीची पाठीमागची डिकी उघडली आणि म्हातारं बाहेर काढलं. म्हातारं पण मस्तपैकी मिशा पिळतच तिथं आलं. आणि मग म्हातारं आल्यानंतर हे मुलीकडचं म्हातारं ह्या म्हाताऱ्याला म्हणायला लागलं, मी माझ्या मुलीसाठी या मंडपामध्ये ज्या अंदन दिलेल्या वस्तू आहेत त्या तुम्हाला घेऊन जावे लागणार आहेत, त्याशिवाय तुम्हाला मुलगी नेता येणार नाही. मुलाकडचं म्हातारं म्हटलं, 100% नेणार. परत मुलीकडचं म्हातारं म्हटलं, मी माझ्या मुलीसाठी माझ्या शेतामध्ये एक 7 परसाची विहीर खोदलेली, ती पण तिला अंदन दिलेली, ती पण तुम्हाला घेऊन जावी लागणार आहे, त्याशिवाय तुम्हाला मुलगी नेता येणार नाही. मुलाकडचं म्हातारं म्हणलं, 110% नेणार, पण अंदन दिलेल्या वस्तू कुठे आहेत? मंडप. मग विहीर पण मंडपात आणून द्या. बरं, हे फक्त बोलणं झालं ना विठाला. म्हणून हे फक्त बोलणं झालं, लक्षात घ्या. पण संतांच्या वाणीमध्ये एवढी ताकद आहे, ते जसं बोलतात तसं ते करून दाखवतात. आणि ज्ञानोबारायांकडे ही शक्ती आहे. ज्यांच्याकडे कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती आहे, असे जे बळीवंत असणारे ज्ञानोबाराय ते प्रतिज्ञा करतायत, आणि त्यांचं बोलणं फुकट कसं जाऊ शकेल. ज्ञानोबारायांची कर्तुम शक्ती तुम्हाला माहिती आहे. जयपाल नावाचा एक राजा होता, त्याला सतत मुली व्हायच्या. आणि एके दिवशी त्याने आपल्या राणीला सांगितलं, जर आता तुला नंतर मुलगी झाली तर मी तुला जिवंत ठेवणार नाही. आता ती घाबरली, तिला धास्तीच बसली. पण दुर्दैवाने नंतर तिला मुलगीच झाली. आता ती घाबरली, आता माझं काही खरं नाही, राजा मला मारून टाकणार. पण तिच्या जवळ एक हुशार आणि एक चतुर दासी होती. तिने राजाला सांगितलं की तुम्हाला मुलगा झालाय. झाली काय होती? मुलगी. मुलगा झालाय म्हणून सांगितलं. राजालाही आनंद झाला. पण त्या दासीने सांगितलं, तुमच्या मुलाचं तोंड तुम्ही 20-25 वर्ष पाहायचं. राजाने तेही मान्य केलं. आता मुलगी रूपी मुलाला मुलाचा पोशाख चढवला. मुलगा समजलेला असल्यामुळे त्याला सगळं मुलांचं शिक्षण देण्यात आलं. दांडपट्टा कसा चालवायचा, घोड्याची सवारी कशी करायची, तलवार कशी चालवायची, हे सगळं शिक्षण त्या मुलगीरूपी मुलाला देण्यात आलं. तो मुलगीरूपी मुलगा 20 ते 25 वर्षाचा झाल्यानंतर राजाने त्या मुलीचा विवाह एका राजकन्येशी करून दिला. म्हणजे मुलीचाच विवाह मुलीशी करण्यात आला. त्यावेळेस या मुलीला अत्यंत वाईट वाटलं आणि आत्महत्येचा विचार करून ती मुलगी जंगलात गेली. पण आत्महत्या करणार तेवढ्यात निवृत्तीनाथ सोपान काका मुक्ताबाई ज्ञानोबारायांची दिंडी येत होती. विचार केला, या संतांचं दर्शन घेऊ, नंतर आपण आपल्या मार्गाला जाऊ. ती मुलगी गेली, ज्ञानोबारायांच्या चरणावरती मस्तक ठेवलं. त्यावेळेस ज्ञानोबाराय तिला सहजच म्हणतायत, अरे मुला उठ. आता ते माऊलींचे शब्द आहेत, ते काय आपले शब्द आहेत का? ती मुलगी उठली आणि म्हटली, महाराज माझ्या अंगावरती जरी मुलांचा पोशाख तुम्हाला दिसत असला तरी मी कोण आहे? मुलगी आहे. तेव्हा माऊली म्हणतात, अरे तू मुलगाच आहेस. आणि त्याच्याकडे कृपादृष्टीने पाहिलं तर काय चमत्कार, त्या मुलीचा मुलगा झाला. जिही निमिष मात्रे देह पालटिला, स्त्रीचा जो पुरुष. त्यांची कर्तुम शक्ती आहे. ज्ञानोबारायांच्या संतांच्या वाणीमध्ये तेवढी ताकद असते माईबापांनो. म्हणून या अभंगातून ज्ञानोबाराय जी प्रतिज्ञा करतायत ती संतांची प्रतिज्ञा कधीच खोटी होत नाही. कितीतरी झाले
उदंडाची झाले, कितीतरी झाले. रावण हा किती श्रीमंत होता, रावणाकडे काहीच कमी नव्हतं, पण त्याने सुद्धा प्रतिज्ञा केल्या होत्या की मी आकाशाला पायऱ्या करीन. झाल्या का? नाही. मी सोन्याला सुगंध आणेल. आहे का कोणाच्या सोन्याला सुगंध? नाही. हा, प्रतिज्ञा केल्या पण फुकट गेल्या. एवढा मोठा, त्याला काय कमी होतं? त्याच्या संपत्तीचं वर्णन तुकोबारायांनी करावं. लंके माझी घरे किती ती ऐका, सांगत असे संख्या जैसी तैसी. 5 लक्ष घरे पाषाणाची जेते, 7 लक्ष तेथे विटे वंदी. कोटी घरे जेते काशानी तांब्याची, शुद्ध कांचनाची 7 कोटी. तुका म्हणे ज्याची संपदा ही वडी, सांगता कवडी कवडी गेली नाही. 5 लक्ष घरे पाषाणाची जेथे, 7 लक्ष तेथे विटे वंदी. तुकोबारायांनी सुद्धा त्याच्या संपत्तीचं वर्णन करावं, काही कमी नव्हतं त्याला, पण तरी सुद्धा त्याच्या प्रतिज्ञा पुऱ्या झाल्या नाहीत. या पुढे जर जाऊन सांगायचं म्हटलं तर संतांपुढे राजाची प्रतिज्ञा टिकत नाही. एवढंच नाही तर संतांपुढे देवाची सुद्धा प्रतिज्ञा टिकत. कोणाची म्हटलं मी? देवाची. ज्या वेळेस युद्धाला मदत मागण्यासाठी पहिल्यांदा दुर्योधन आला आणि भगवंताच्या उशाला जाऊन बसला. कुठं? उशाला. मागून अर्जुन आला आणि भगवंताच्या पायथ्याला जाऊन बसला. कारण भक्ताची जागा कुठं असते? भगवंताच्या पायथ्याशी असते. पायथ्याची जागा धरली, चरणाची सेवा केली, म्हणून जय कुणाचा झाला? पांडवांचा. आणि मी तुम्हाला एक वाक्य बोलून जाईल, देवाच्या चरणाजवळ राहाल तर सुखी राहाल, देवाच्या चरणापासून दूर गेला तर दुःख आल्याशिवाय राहणार. साधं सोपं उदाहरण आहे. समुद्राच्या लाटेपासून मीठ तयार होतं. ते मीठ जर का पांढऱ्या पिशव्यामध्ये भरलं तर त्याला असं वाटतं रे बरं झालं. आपण जर समुद्र सोडला नसता तर आपल्याला एवढी पांढरी शुभ्र कपडे घालायला मिळाली नसती. त्यानंतर ती मिठाची पोती ट्रकमध्ये भरली जातात. त्यानंतर मिठाला आणखी छान वाटतं, अरे बरं झालं आपण जर समुद्र सोडला नसता तर आपल्याला ट्रकमध्ये बसायला मिळालं नसतं. त्यानंतर ती मिठाची पोती गोडाऊनामध्ये टाकली जातात. ते तालुक्याचे शेजारी असतात. नंतर त्या मिठाला आणखी छान वाटतं, अरे बरं झालं आपण जर समुद्र सोडला नसता तर आपल्याला हे वैभव पाहायला मिळालं नसतं. त्यानंतर किराणा मालाचा दुकानदार येतो, 2 पोती घेऊन जातो, दुकानामध्ये ठेवतो, थोडंसं मीठ काढतो, काचेच्या भरणीमध्ये भरतो. त्यानंतर मिठाला आणखी छान वाटतं, अरे बरं झालं आपण जर समुद्र सोडला नसता तर आपल्याला हा काचेचा बंगला बसायला मिळाला नसता. त्यानंतर एक मावशी मीठ नेण्यासाठी येतात, घरी नेतात. मिठाला कशावरती ठेवलं जातं ठेचा करण्यासाठी? माहिती आहे तुम्हाला? पाट्यावरती. पाटा आपल्या खेडेगावात माहिती असतो. पुण्यासारख्या ठिकाणी जर विचारलं ना पाटा माहिती का, तर ते म्हणतात व्हॉट इज पाटा. तसं आपल्याला पाटा माहिती, आपल्याला सांगायची गरज नाही. मग त्या पाट्यावरती त्या मिठाला ठेवलं जातं. आणि त्या मिठाच्या शेजारी ती पण काय साधी सुधी मिरची नाही बाबा, कोल्हापूरची लवंगी मिरची. आणि दोघांच्या 4 गोष्टी बोलून होईपर्यंत तर त्या मावशी येतात आणि दोघांचं काय करतात बाई महाराज? मिश्रण करतात. मग आता काय त्या मिठाला गुदगुल्या झाले असतील का? आता मात्र त्या मिठाला असं वाटतं की मी जर समुद्र सोडला नसता तर हे दुःख माझ्या वाट्याला आलं नसतं. बिंदू जर का सिंधू जवळ असेल तरच तो सुखी राहू शकतो. तसं जीव जर देवाच्या चरणाजवळ असेल तरच तो सुखी राहू शकतो. म्हणून अर्जुन आले आणि कुठं बसले? भगवंताच्या चरणाजवळ. आता भगवंत झोपले होते सहजच. भगवंत सरळ उठल्या तर आपण झोपलेलो असताना जर आपण सहज उठलो
तर आपल्याला पहिल्यांदा पाठीमागचा माणूस दिसेल का समोरचा माणूस दिसेल महाराज? समोरचा दिसणार ना. भगवान श्रीकृष्ण म्हणतात का अरे काय अर्जुना कधी आला? मागून दुर्योधन म्हणतो त्याच्या अगोदर मी आलो. आणि तुम्ही पहिल्यांदा त्याला विचारता देवा तुम्ही भेदभाव करता? देव म्हटले मला सगळे सारखेच आहेत, मला सगळे सारखे, मी कोणाच्यातही भेदभाव करत नाही. पण मला माहिती आहे तुम्ही दोघं कशा करता आलेले आहेत, मला माहिती आहे. पण मी काय सांगतोय ते पहिल्यांदा ऐकून घ्या आणि नंतर कुणाला काय काय पाहिजे ते सांगा. तेव्हा भगवान श्रीकृष्ण त्या ठिकाणी म्हणतात हे पहा, एका बाजूने मी राहील आणि एका बाजूने माझे 56 कोटी यादव सैन्य राहतील. पण ज्या बाजूने मी असेल त्या बाजूने मी युद्ध करणार नाही, हातामध्ये शस्त्र धरणार नाही, अशी प्रतिज्ञा कुणी केली? प्रतिज्ञेचं चालले बरं का आपलं. कुणी केली? कृष्णाने केली. हा वाटल्यास युक्तीच्या 4-5 गोष्टी सांगेल पण हातात शस्त्र धरणार नाही, युद्ध करणार नाही. आणि मग विचारलं दुर्योधनाला, बोल दुर्योधना तुला काय पाहिजे? दुर्योधन मनामध्ये विचार करतो की हा म्हणतो मी हातात शस्त्र धरणार नाही, युद्ध करणार नाही, मग ह्याला घेऊन काय उपयोग? याचे 56 कोटी यादव सैन्य आपण शस्त्र सामग्री सह घ्यायचे असा मनात विचार करून दुर्योधन म्हणतो कृष्णा मला तुझे सैन्य पाहिजे. देव म्हणतात काय हरकत नाही, काहीच हरकत नाही, घेऊन टाक. तसंच अर्जुनालाही विचारतात अर्जुना तुला काय पाहिजे? देवा मला काय दे हेच दे, हेची देवा पै मागत, चरण सेवा अखंडित. देवा मला काही नको, फक्त तुझ्या चरणाची सेवा दे. मला फक्त तू पाहिजे, मला दुसरी कोणाचीही गरज नाही. आणि ज्याच्या बाजूने देव आहे त्याच्या बाजूने पराजय असेल का? देव तारी त्याला कोण मारी, आणि देव मारी त्याला पण कोण तारी. नेहमीप्रमाणे जय झाला कुणाचा? पांडवांचा. दुर्योधनाला मनातून अतिशय वाईट वाटलं. तो भीष्माचार्यांकडे आला आणि भीष्माचार्यांना म्हटला पितामह आज युद्धाला 4 ते 5 दिवस झाले. या युद्धामध्ये आपल्याकडचे मोठमोठे रती महारथी वीर मृत्युमुखी पडले आणि त्या 5 पांडवांपैकी एक सुद्धा मेला नाही.
ते 5 पैकी एक पण नाही मिळालं, एक तरी. आणि तरी तुम्ही शरीराने आमच्याकडून आहात आणि मनाने मात्र त्या पांडवांकडून आहात. असं बोल मर्मभेदक ऐकल्यानंतर भीष्माचार्यांना राग येतो. भीष्माचार्य म्हणतात, दुर्योधना, अरे तुला असं वाटतंय ना, तर उद्या सूर्योदयापासून ते सूर्यास्ताला जाईपर्यंत एक सुद्धा पांडव या भूतलावरती ठेवणार नाही, निष्पांडवी पृथ्वी करणार, अशी प्रतिज्ञा कुणी केली? भीष्माचार्यांनी केली. कुणी? भीष्माचार्यांनी केली. आता ही वार्ता इकडं धर्मराजा, भीम, अर्जुन, नकुल, सहदेव सगळ्यांना ही वार्ता कळाली. कारण आजपर्यंत ज्यांची प्रतिज्ञा कधी खोटी ठरलीच नव्हती हे पांडवांना माहिती होतं. आता मात्र द्रौपदीला काळजी वाटायला लागली. द्रौपदीने भगवंताचा धावा केला. कुठे गुंतलासी द्वारकेच्या राया. भगवंत त्या ठिकाणी आले. काही काम काढलं द्रौपदी. एवढ्या रात्री द्रौपदीने सांगितलं, देवा, माझे पती संकटामध्ये सापडलेले आहेत, कसल्याही परिस्थितीत त्यांना वाचव. आणि मग भावा एकासाठी खांदा वाहे आपुल्या. अंतकरणामध्ये भाव होता म्हणून त्या संकटातून निवारण केलं. देवाला दुसरं काही लागत नाही. देवाला तुम्ही किती पैशाची पूजा करता, किती पैशाची अगरबत्ती लावता, हे लागत नाही देवाला. देव फक्त देवा देवा भावाचा भुकेला, देवा भावाचा भुकेला. वैकुंठ सोडोनी आला, वैकुंठ सोडोनी आला, सोडोनी आला, देवा भावाचा भुकेला, देवा भावाचा भुकेला, भावाचा भुकेला, भावाचा भुकेला. देवाला फक्त भाव लागतो बस. काही न लगे एक भावाचे कारण, तुका मने आन विठोबाचे, तुका मने आन विठोबाचे. काही लगे एक भावाचे कारण, तुका मने आन विठोबाचे, तुका मने आन विठोबाचे. देवाला काहीच लागत नाही भावाशी. काही न लगे एक भावाचे कारण, तुका म्हणे आन विठोबाचे, तुका म्हणे आन विठोबाचे. म्हणून द्रौपदीच्या अंतकरणामध्ये भाव होता. म्हणून भावा एकासाठी खांदा वाहे आपुल्या. द्रौपदीला खांद्यावरती घेतलं भगवंताने आणि भीष्माचार्यांच्या पर्णकुटीजवळ आणलं. आता ते युद्ध आहे म्हटलं, प्रत्येकाची शिबिरं, दोन्ही पक्षाची शिबिरं वेगळी राहणार. कौरवांची वेगळी, पांडवांची वेगळी. आता कौरवांच्या शिबिरामध्ये भीष्माचार्य आहेत, एका शिबिरामध्ये एका त्या राहुटी कशा असते त्या एका ह्याच्यामध्ये भीष्माचार्य आहेत. आता त्या ठिकाणी कौरवांच्या पत्न्या येणार ना, पांडवांच्या येण्याचा काही प्रश्न येत नाही. आणि सहजच भीष्माचार्य असे मौनावस्थेमध्ये असताना द्रौपदी गेली, भीष्माचार्यांचं दर्शन घेतलं आणि भीष्माचार्यांना जाणवलं. तेव्हा भीष्माचार्यांनी तिला आशीर्वाद दिला, पुत्रवती भव. पण हा आशीर्वाद ऐकल्यानंतर द्रौपदी म्हटली, महाराज, हा आशीर्वाद या जन्मीचा आहे का पुढच्या जन्मीचा आहे?
कारण तुम्हीच तर प्रतिज्ञा केली की एक सुद्धा पांडव ठेवणार नाही. तुम्हीच आता आशीर्वाद देता पुत्रवती भव. हे कसं काय शक्य आहे? हे शक्यच नाही. भीष्माचार्यांनी नीट डोळे उघडून बघितलं तर द्रौपदी, आणि द्रौपदीला पाहिल्यानंतर भीष्माचार्य म्हणतायत तुला पहिल्यांदा हिथं कुणी आणलं ते सांग. द्रौपदीने सांगितलं माझा नोकर बाहेर उभा आहे. भीष्माचार्य बाहेर आले, नोकराच्या अंगावरची घोंगडी काढली तर प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्ण द्रौपदीची चप्पल हातात घेऊन उभे होते. भगवंताचं ते रूप पाहिल्यानंतर भीष्माचार्य म्हणतायत देवा, अरे माझ्यासारखे हजारो भीष्माचार्य होऊन गेले पण पांडवांचं कधीच वाकडं होणार नाही का? कारण तुम्ही त्यांच्या सतत मागे आणि पुढे उभं असता. मागे पुढे उभा राहे सांभाळीत, 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 मागे पुढे उभा राहे सांभाळीत. आलिया गाद निवाराया, आलिया गाद निवाराया, रे गम ग सप मप गम प गम रे ग सा रे नि सा प नि रे सा सा रे रे ग रे गम ग नि सा द नि प धा म प गम रे ग ग ग ग ग ग ग ग रे गम ग आलिया आगाद निवाराया, आलिया गाद निवाराया, पडिय देह भाव पूरवी वासना, पडिय देह भाव पूरवी वासना, ये देह भाव पुरवी वासना, बडिये देह भाव पुरवी वासना. पूरवी वासना. कारण तुम्ही त्यांच्या सतत मागे, द्रौपदीच्या मागे, अर्जुनाच्या पुढे उभा राहे संभाळीत असा प्रसंग झाला. आणि दुसऱ्या दिवशी युद्धाला सुरुवात झाली. आणि त्या युद्धामध्ये भीष्माचार्यांनी धनुष्याला शेवटचा बाण लावला आणि त्या बाणाने अर्जुन मरणार ही गोष्ट ज्या वेळेस भगवान कृष्णाच्या लक्षात आली ना, त्यावेळेस भगवान श्रीकृष्णाने हातामध्ये सुदर्शन चक्र घेतलं. आणि हे कुणी पाहिलं? भीष्माचार्यांनी पाहिलं. भीष्माचार्यांनी आपल्या हातातला धनुष्यबाण खाली ठेवला, रथातून खाली उडी मारली आणि वर हात करून देवाला सांगितलं, देवा तू जसं बोलतो तसं वागत नाही रे, तुझ्यासारखा राजकारणी जगात नाही. तू चतुर आहेस, देव चतुर, देव चतुर. पण तू जसं बोलला, अरे तू म्हटला होता मी हातामध्ये शस्त्र धरणार नाही, मी युद्ध करणार नाही, पण तू हातामध्ये शस्त्र घेतलेलं आहेस. आता तू मला मारलं तरी चालेल. तेव्हा मात्र भगवान श्रीकृष्णाने तसं केलं नाही. त्यांनी भीष्माचा पण खरा केला आणि अर्जुनाचा जीव पण वाचवला. भीष्म पण केला खरा, धनुर्धरा रक्षिले. सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे, आतापर्यंत प्रतिज्ञा करणारे भरपूर झाले, पुष्कळ झाले, पण त्यांच्या प्रतिज्ञा टिकल्या
नाही, देवाची सुद्धा प्रतिज्ञा कधी कधी टिकत नाही, पण संत जे बोलतात तसं ते करतातच. या अभंगातून जे प्रतिज्ञा करतायत ते संत आहेत. आणि ते कोणती प्रतिज्ञा करतात? अभंगाच्या प्रथम चरणात सुखाचा करीन अवघाची संसार 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 सुखाचा करीन आनंद भरीन आनंद भरीन निर्लोक जाईन रे माये दया पंढरपुरा जाईन रे माये दया पंढरपुरा हे आनंद भरीन आनंद भरीन निर्लोक जाईन गे माये दया पंढरपुरा जाईन गे माये दया पंढरपुरा महाराज या अभंगातून प्रतिज्ञा करतायत, अवघाची संसार सुखाचा करीन आनंदे भरीन तिन्ही लोक. महाराज म्हणतात मी तिन्ही लोकांचा संसार सुखाचा करीन अशी प्रतिज्ञा करतायत. परंतु काही दुःखाने पीडित झालेले साधक मौलींकडे आले. मौलीनं म्हटले की आणि दुःखे मी सांगू किती सकळ संसाराची स्थिती न साहे पाशान फुटती भयकाप चित्ती भरला असे किंवा करिता विचार तो हा दृढ संसार ब्रह्मादिका पार न लघवे सामर्थ्य. तेव्हा मौलींनी त्यांना धीर दिला, म्हटले घाबरू नका, मी तुम्हाला आहे. नाभी नाभी म्हणून बोलिले वचन, मी तुमचाच नाही तर मी तिन्ही लोकांचा संसार सुखाचा करणार आहे. असं म्हटल्यानंतर ते साधक विचार करतात की या मौलींना साधं राहायला घर नाही, असा त्यांना कोणाचा आधार नाही, आणि तरी पण ते म्हणतायत की मी तिन्ही लोकांचा संसार सुखाचा करील. हे कसं काय शक्य आहे? एका साधकाने प्रश्न विचारला. म्हटले महाराज तुमची अशी अशी अवस्था आहे आणि तुम्ही म्हणता की आनंदे भरीन तिन्ही लोक. ते माऊली उदाहरण देतात. जर समजा एका कुटुंबामध्ये 4 भावंड असतील, तिघांचंही लग्न झालेलं असेल, तिघांच्या पत्न्या, त्यांना कसल्या प्रकारचं सुख नाही, कोणत्या प्रकारची हौस नाही, कोणत्या प्रकारचे दागदागिने नाहीत, मोलमजुरी करून खातात. काही दिवसांनी 4थ्या भावाचं लग्न होतं. तो थोडा शिकलेला असतो, त्यामुळे त्याला शिकलेली बायको मिळते, श्रीमंताच्या घरची मिळते. ज्या वेळेस ती घरी येते लग्न होऊन, त्यावेळेस ह्या तिघांच्या पत्न्या दुःखाने पीडित झालेल्या असतात. त्या तिला म्हणतात की अगं तू श्रीमंताची मुलगी आणि गरिबाच्या घरात येऊन पडली, आता तुला पण आमच्यासारखं दुःख सहन करावं लागेल, तुला सुद्धा आमच्यासारखं दुःख भोगावं लागेल. मग त्यावेळेस ती मुलगी म्हणते की अगं मला तुमच्यासारखं दुःख सहन करण्याची काही गरज नाही. का? कारण माझे वडील श्रीमंत आहेत, मी त्यांच्याकडे जाईल, त्यांच्याकडून लागेल तेवढा आधार मागून घेईल आणि मग हा मी माझा संसार सुखाचा करीन. त्यांच्याकडून लागेल तेवढ्या वस्तू मागून घेईल आणि मग मी हा माझा संसार सुखाचा करीन. अगदी त्याच पद्धतीने माऊली म्हणतात मी सुद्धा माझ्या वडिलांकडे म्हणजे विठ्ठलाकडे जाईल, त्यांच्याकडून लागेल तेवढा
आधार मागून घेईल आणि मग हा तिन्ही लोकांचा संसार सुखाचा करील. अभंगाचं दुसरं चरण. हा जाईन गे माये तया पंढरपुरा, 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 जाईन गे माये तया पंढरपुरा. भेटना माहेरा आपुलिया, भेटना माहेरा आपुलिया, जाईन गे माये तया पंढरपुरा, जाईन गे माये तया पंढरपुरा, जाईन गे माये तया पंढरपुरा. जाईन गे माये तया पंढरपुरा, जाईन गे माये तया पंढरपुरा. तेव्हा माऊली म्हणतात की मी हा तिन्ही लोकांचा संसार सुखाचा करण्याकरता कुठं जाईल? जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेरा आपुलिया. पंढरपूरला जाईल, माझ्या वडिलांकडे जाईल, विठ्ठलाकडे जाईल आणि मग आनंदे भरीन तिन्ही लोक. पण एका साधकाने प्रश्न विचारला, ठीक आहे तुम्ही जाल पंढरपूरला, पण पंढरपूरला जाण्यात आणि जगाचा संसार सुखाचा करण्यात त्यात कार्यकारण संबंध काय? माऊलींनी सांगितलं, जसं मगाशी उदाहरण दिलं तुम्हाला, जसं एका मुलीचा आणि वडिलांचा संबंध आहे तसा माझा आणि माझ्या विठ्ठलाचा संबंध आहे. अशा पद्धतीने मी संसार सुखाचा करेल. पण नंतर तिसऱ्या साधकाने प्रश्न विचारला, ठीक आहे महाराज तुम्ही जाल पंढरपूरला, पण तुमचे वडील जर दरिद्री असतील तर? माऊली म्हणतात, माझे वडील दरिद्री नाहीत तर पंढरपूर पाटणी गा महाराज सार्वभौम. पांडुरंग दिनबंधू जयाचे हे नाम, आंधळ्या जीवीचे तो जाणीतो, किंवा जेणे हे विश्व निर्मिले महर्षी देवा संस्थापिले, 21 स्वर्गात ते धरिले सत्ता मात्री आपुलिया. आणखी काय ऐश्वर्य सांगावं? भीमातिरी एक वसविले नगर, भीमातिरी एक वसविले नगर, भीमातिरी एक वसविले नगर, भीमातिरी एक वसविले नगर, त्याचे नाव पंढरपूर रे, त्याचे नाव पंढरपूर रे, तेथील मुखासी चार भुज त्यासी, तेथील मुखाचे सार भुजदारी, तेथील मुखासी चार भुज त्यासी, तेथील मुखाचे सार भुजदारी, बाईला 16,000 रे, पहिला 16,000 रे, बाईला 16,000 रे, पहिला 16,000 रे, नाचत जाऊ त्याच्या गावात खेळ्या सुख देईल विसावारे, नाचत जाऊ त्याच्या गावात खेळ्या सुख देईल विसावारे. नाचत जाऊ त्याच्या गावार खेळिया सुख देईल विसावारे, नाचत जाऊ त्याच्या गावार खेळिया सुख देईल विसावारे. काय ऐश्वर्य सांगावं? माऊली म्हणतात, माझे पांडुरंग परमात्मा म्हणजे ऐश्वर्य संपन्न सम्राट आहे. पण नंतर चौथ्या साधकाने प्रश्न विचारला, म्हटले महाराज तुमचे वडील असतील ऐश्वर्य संपन्न सम्राट, तुमचे वडील असतील श्रीमंत, पण ते जर का कंजूस असतील तर? कारण बघा तुम्ही, कुठलाही श्रीमंत माणूस किती श्रीमंत असू द्या, तो जर कंजूस असेल तर तो काहीच कामाचा नाही. माणसाकडे औदार्याबरोबर दातृत्व सुद्धा असलं पाहिजे. आणि माझा भगवान परमात्मा इतका उदार आहे, तुझे औदार्य जाणो स्वतंत्र, देताना म्हणसी पात्रा पात्र, परी कैवल्यास पवित्र जे वैर्यासी दिधले. ज्याने वैर्याला सुद्धा मुक्ती दिली असा हा माझा भगवान परमात्मा. जहर पिलाने वाली पुतना और गाली देने वाला शिशुपाल, उसको भी जो मोक्ष दे सकता है तो फिर भजन करता है उसका क्या होगा. असा माझा भगवान परमात्मा आहे. उदार तू हरी ऐसी कीर्ती चराचर. माणसाकडे औदार्याबरोबर दातृत्व सुद्धा असावं.
पण कंजूस माणसाचा काही फायदा नाही. लक्षात घ्या, काही फायदा. एका गावामध्ये एक माणूस इतका कंजूस होता, इतका कंजूस, बायको पैशाची उधळपट्टी करेल म्हणून त्याने बरंच वय झालं तरी लग्नच केलं नाही. शेवटी गावातली सगळी लोक त्याच्याकडे आली, म्हटलं अरे वय झालं तुझं भरपूर, आता तुला लग्न करावं लागेल. तो म्हटला नाही नाही, उगाच लग्न करून बायको सगळं पैसे उधळून टाकायची. अरे पण तुझी पसंत आम्हाला सांग, कशी आहे, तुला नेमकी कशी पत्नी पाहिजे, कशी बायको पाहिजे. तर त्याने त्याची चॉईस सांगितली. हे बघा, माझी होणारी बायको काही शिकलेली नसली तरी चालेल, तिला स्वयंपाक येत नसला तरी चालेल, ती दिसायला सुंदर नसली तरी चालेल, फक्त ती माझ्यासारखी कंजूस पाहिजे. तेव्हा ती गावातली लोक पण इतकी हुशार, ती म्हटली अरे तुझी होणारी बायको तर एवढी कंजूस आहे, सर्दी आली तरी बाहेर शिंकत नाही, तशीच गिळून टाकते. सांगितलं कंजूस माणसाचा काही फायदा नाही. विठ्ठल विठ्ठल माझा भगवान परमात्मा उदार आहे, ज्याने वैऱ्याला सुद्धा मुक्ती दिली. पण नंतर शेवटच्या साधकाने प्रश्न विचारला, म्हटले महाराज अहो तुमचा पांडुरंग परमात्मा असेल उदार, पण त्यांच्या समोर आपण हात कसा पसरायचा, कारण आपलं तर जिणं असं आहे, हात पसरे जिने धिक जयाचे भिक्षा पात्र अवलंबणे. आपण कोणासमोर हात पसरायचा नाही, आपण कधीच कोणासमोर हात पसरला नाही. माऊली म्हणतात आपला संप्रदाय तसा नाही, आपण तसं करायचंच नाही. मग आपण नेमकं करायचं काय? अभंगाच्या 3ऱ्या चरणात सर्व सुकृताचे, सर्व सुकृताचे, सर्व सुकृताचे फळ मिळाये ना. सर्व सुकृताचे, सर्व सुकृताचे, सर्व सुकृताचे फळ मिळाये ना. सर्व सुकृताचे, सर्व सुकृताचे, सर्व सुकृताचे फळ मिळाली ना. सर्व सुकृताचे, सर्व सुकृताचे, सर्व सुकृताचे फळ मिळाली ना. सर्व सुकृताचे, सर्व सुकृताचे, सर्व सुकृताचे फळ मिळाये ना. सर्व सुकृताचे, सर्व सुकृताचे, सर्व सुकृताचे फळ मिळाये ना. सर्व सुकृताचे, सर्व सुकृताचे, सर्व सुकृताचे फळ मिळाली ना. सर्व सुकृताचे, सर्व सुकृताचे, सर्व सुकृताचे फळ मिळाली ना. क्षेम मी देईना पांडुरंगा, जाईन गे माये, जाईन गे माये, जाईन गे माये तया पंढरपुरा. जाईन गे माये, जाईन गे माये, जाईन गे माये तया पंढरपुरा. माऊली म्हणतात आपण कोणासमोर हात पसरायचा नाही. मग आपण काय करायचं? जे पूर्वजन्मीचं माझं सुकृत शिल्लक असेल, जे पुण्य शिल्लक असेल ते देवाकडे द्यायचं आणि मग त्याच्या बदल्यात जे काही मागायचं आहे ते मागायचं. सुकृत म्हणजे पुण्य, बहुत सुकृताची जोडी. एक गोष्ट सांगून जाईल की गेल्या जन्मीचं काहीतरी पुण्य शिल्लक असावं लागतं, तर हातून परमार्थ घडतो.
तर मुखातून भगवंताचं नाम येतं. अनंत जन्मीचे सुकृत पदरी. मुखातून भगवंताचं नाव इतकं सहजासहजी येत नाही, ज्याची पूर्व पुण्याई उदयाला आली. आता तुम्ही म्हणाल की गेल्या जन्मामध्ये आम्ही कोण होतो, काय होतो, आम्हाला सांगता येणार नाही. तुम्ही गेल्या जन्मामध्ये साप असू शकता, बेडूक असू शकता, उंदीर असू शकता, घुस असू शकता. हे प्राणी कशामध्ये राहतात तर बिळामध्ये राहतात. जर यांना प्रारब्धाने मनुष्याचा जन्म मिळाला, दरवाजात जरी कीर्तन असू द्या, बाहेर येत नाहीत. कारण त्यांना अगोदरच्या जन्मामध्ये बिळात राहायची सवय लागलेली असते. इथलं नाही बरं का सांगत. म्हणजे मनुष्य कसा वागतोय त्याच्या वागण्यावरून आपल्याला त्याचा मागचा जन्म ओळखता येऊ शकतो. मुखात भगवंताचं नाम येण्यासाठी सुद्धा सुकृत असावं लागतं. त्याच मुखी हरी पैठा होया, हो त्याच मुखी हरी पैठा होया, त्याचे मुखी हरी पैठ होया, त्याचे मुखी हरी पैठ होया. अनंत जामीचे सुकृत पादारी, अनंत जामीचे सुकृत पादारी, अनंत जामीचे सुकृत पादारी, अनंत जामीचे सुकृत पादारी. त्याच मुखी हरी पैठा होया, त्याच मुखी हरी पैठा होया. त्याचे मुखी हरी पैठ होया, त्याचे मुखी हरी पैठ होया. हरी पैठा सुकृत पुण्य. माऊली म्हणतात, जे सुकृत शिल्लक असेल, गेल्या जन्मीचं जे काय पुण्य शिल्लक असेल, ते मी पांडुरंगाच्या चरणावरती वाहील आणि मग तिन्ही लोकांचा संसार सुखाचा करीन. म्हणून नक्की सांगून जाईन तुम्हाला वाटत असेल आपला संसार सुखाचा व्हावा, त्याने एकदा तरी पंढरपूरला गेलं पाहिजे. आहे की नाही? एकदा तरी गेलं पाहिजे. कारण तुका म्हणे जाय एक वेळ पंढरी, तयाची ये घरी यमने. त्याच्या घरी यम येऊ शकत नाही, म्हणजे तुम्ही अमर राहणार असं नाही. जे वारकरी त्यांच्यासाठी देवदूत येतील, आणि जे नास्तिक आहेत त्यांच्यासाठी यमदूत. आणि मग तुम्हाला तर माहिती आहे तिथला कायदा, मारिती तोडीती. म्हणून वाटत असेल यमदूत येऊ नये, एकदा तरी पंढरपूरला गेलं पाहिजे. तो काळ सुद्धा आपल्याला भिवून जातो. जर आपण पंढरपूरला गेलो, तो काळ सुद्धा पळून जातो. पळून लावता आलं पाहिजे फक्त. महाराज तर सांगतात ना, तुका म्हणे काळ हाना तोंडावरी. काळाला पळून लावता आलं पाहिजे. आता तुम्ही म्हणाले काळाला कसं पळून लावायचं, तुम्हाला माहिती असेल पण तरी सांगते, काहींना माहीत नसेल. काळाला कसं पळून लावायचं, एक जावई असतो आणि तो जावई पुरुषोत्तम मास म्हणजे अधिक मास या महिन्यामध्ये जेवणाच्या निमित्ताने सासरवाडीला आल्यानंतर सासरवाडीच्या लोकांनी मिष्टांना भोजन केलं. भोजन झालं, दुसऱ्या दिवशी पूर्ण पोशाख ड्रेस केला. तर दुसऱ्या दिवशी याने घरी जायचं का नाही, तो तिथंच थांबला. 6 महिने किती घरीच जाय ना. सासरा म्हणायला लागला, हो जावई बापू, घरचे लोक तुमची काळजी करत असतील, तुम्हाला घरी जायचं का नाही. तो म्हणतो, मामा तुम्हाला जर लईच घरच्यांची काळजी वाटत असेल तर त्यांनाच आपण इकडे बोलवून घेऊ. म्हाताऱ्याने विचार केला, ही काय इतकं सहजासहजी जायला असं वाटत नाही. मग म्हातारीला बोलवून घेतलं आणि सांगितलं, बघ आता युती करावी लागेल, आता आयडिया करावी लागेल. काय करायचं, संध्याकाळी जेवायला बसलो तिघेजण, मी तू आपले जावई बापू, आणि मी तुला काही जरी बोललो तरी तू मला उलट बोलायचं, आणि मी का तुला मारायला धावलो की तू लाईट विझून बाहेर पळून जायचं. अशी आयडिया झाली बरं. थोडं कळलं असेल तुम्हाला. संध्याकाळ झाली, तिघजण जेवाय बसली, सासू सासरान जावई बापू. म्हातारीला म्हणतं, का ग भाजीत मीठ टाकलं नाही, भाजी आळणी झाली. म्हातारी म्हणते, गुपचूप जेवा, म्हातारपणी लई चव बघत जाऊ नये. असं म्हटल्यानंतर म्हातारं म्हणलं, मला माघारी बोलती काय. लगेच काठी आणाय बाहेर गेलो, तेवढ्यात म्हातारी लाईट विझून बाहेर पळून गेली. म्हातारं अंधारामध्ये आलं, जावयाचीच हॅप्पी धरून माराय सुरुवात. अहो मामा मारू नका ना, मामा मारू नका. जावई बापू तुम्ही नवरा बायकोच्या भांडणात बोलू नका. अहो पण मी तुमचा जावई आहे, तुमची बायको नाही.
म्हातारा म्हणलं जावई नाही जावयाचा बाप जरी आला तरी मी आता म्हातारीला सोडणार नाही. ते गेलं ते आतापर्यंत काही आलंच नाही. विठ्ठल म्हणून पंढरपूरला आपण जीवनामध्ये एकदा तरी गेलं पाहिजे. पंढरपूरला गेल्यानंतर यम आपल्या घरी येऊ शकत नाही. जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर. माऊली वर्णन करतात रे स्वर्ग किती सुंदर आहे, पण त्या स्वर्गापेक्षाही ब्रह्मलोक सुंदर आहेत. त्या ब्रह्मलोकापेक्षाही वैकुंठ सुंदर आहे. का तर चतुर्भुज नर होऊन ठेले, पण त्या वैकुंठापेक्षाही पंढरपूर सुंदर आहे. पंढरपूर सुंदर आहे. आणि त्या पंढरपूर मधला तो पांडुरंग म्हणजे राजस सुकुमार मदनाचा पुतळा. राजस सुकुमार मदनाचा पुतळा. राजस कुमार मदनाचा पुतळा. राजस सुकुमार मदनाचा पुतळा. रवी शशिकाळा लोपलिया. रवी शशिकाळा लोपलिया. कस्तुरी मळवट चांदनाची उटी. कस्तुरी मळवट चांदनाची उटी. कवी रवी शशिकाळा कस्तुरी मळवट चंदनाची उटी. राजस सुकुमार मदनाचा पुतळा. अच्छा, भगवान परमात्मा एवढा सुंदर आहे. जगद्गुरु तुकोबारे सुद्धा एके ठिकाणी वर्णन करतायत. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी. सुंदर ध्यान उभे विटेवरी. सुंदर ध्यान उभे विटेवरी. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी. करकटावरी ठेवूनिया. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी. करकटावरी ठेवूनिया. करकटावरी करकटावरी ठेवूनिया. तुळसी हार गळा कासे पितांबर. तुळसी हार गळा कासे पितांबर. तुळसी हार गळा घास पीतांबर. तुळसी हार गळा घास पीतांबर. माझा भगवान परमात्मा सुंदर आहे. भगवान परमात्मा सुंदर आहे, पवित्र आहे. पवित्राणां पवित्रं यो मंगलानां च मंगलम्. दैवतं देवतानां च भूतानां यो व्ययत्पितः. म्हणून पंढरपूरला गेलं पाहिजे. आपल्या भारत देशामध्ये जेवढी काही तीर्थक्षेत्र आहेत तेवढं केल्याचं फळ पंढरपूरमध्ये. सगळ्या तीर्थक्षेत्रांचं अवघे जेणे पापनाशे ते हे असे पंढरपूर. म्हणून गेलं पाहिजे. जरी तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये सुख पाहिजे असेल, सुखालागी जरी करी शीतळमळ. सुख सुख माणसाला कुठून मिळतं? सुख माणसाला परमार्थातून मिळतं, कीर्तनातून मिळतं.
त्या ठिकाणी गेल्यानंतर मिळतं, पंढरपूर क्षेत्रामध्ये गेल्यानंतर मिळतं. पण आपण सुख कुठून मिळवण्याचा प्रयत्न करतो? विषयातून मिळवण्याचा प्रयत्न करतो. पण विषयातून मिळणारं सुख क्षणिक आहे, टिकणारं नाही. या ठिकाणी तुम्ही कीर्तनामध्ये आहात, हे समाधान, हे सुख चिरकाल असं टिकणारं सुख आहे की नाही? इथं तुम्ही कीर्तनामध्ये आहात, भगवंताच्या चिंतनामध्ये आहात. कोणाच्या डोक्यामध्ये काही चिंता आहे का? काही विचार आहे? अजिबात नाही. भगवंताचं चिंतन करा, चिंता दूर जाते. भगवंताचं चिंतन करू नका, चिंता जवळ आल्याशिवाय राहत नाही. पण आपल्याला आपलं मन तेवढं भगवंताला देता आलं पाहिजे, तेवढं बरं का, तेवढं देता आलं पाहिजे. गोकुळामध्ये भगवान श्रीकृष्ण बासरी वाजवायचे, पण तो बासरीचा आवाज गोकुळातल्या सगळ्याच गवळणींना जात होता का? अजिबात नाही. तर ज्या गवळणी त्याच्यावरती खरं प्रेम करत होत्या, फक्त त्यांनाच तो आवाज जायचा, लक्षात घ्या. कारण त्यांनी तेवढं आपलं मन त्याला दिलं होतं. मैं तो सुध बुध खोई तेरे प्यार में, मैं तो सुध बुध खोई तेरे प्यार में, सब कुछ भूल गई तेरे संसार में, सब कुछ भूल गई तेरे संसार में, जोत जला दे प्रीत लगा दे, जोत जला दे प्रीत लगा दे, गले से लगा ले मुरली वाले हो बंसी वाले, मुरली वाले हो बंसी वाले, मुरली वाले हो बंसी वाले। मैं तो राधा हो गई बदनाम रे, मैं तो राधा हो गई बदनाम रे, हरि भजना बिना नहीं कोई काम रे, हरि भजना बिना नहीं कोई काम रे, दास नारायण हो गया पावन, दास नारायण हो गया पावन, चरणों में ले ले मुरली वाले हो बंसी वाले, मुरली वाले हो बंसी वाले हो. मला सांगायचे काय, चिंता ते पळाली गोकुळा बाहेर, प्रवेश भीतरी केला रे. सुख जीवनामध्ये पाहिजे असेल ना, परमार्थाशिवाय दुसरा मार्ग नाही. परमार्थ हे महाधन, जोडी देवाचे चरण. सुख मिळवायचं असेल, याचा अर्थ असा नाही संसार सोडायचा आणि परमार्थात यायचं, असं नाही. संसारात राहून पण परमार्थ करता येतो, परमार्थातलं सुख भोगता येतं संसारात राहून पण. पण संसारामध्ये कसं राहिलं पाहिजे माहिती का? दह्यातल्या केसाप्रमाणे. कसं? दह्यातल्या केसाप्रमाणे. दह्यातला केस जर आपण साईडला काढला मावशी, तर तो कसा निघतो? एकदम असा शुद्ध धुतल्यासारखा निघतो की नाही? त्याला दही लागलेलं राहतं का? नाही. तसं संसारामध्ये राहिलं पाहिजे. पण आपण संसारामध्ये कसं राहतो? गुळाच्या ढेपीला चिकटलेला मुंगळा. तो तुटून येतो पण निघून येत असं नाही राहायचं. महाराजांनी सांगितलं कसं राहायचं? संसारी असावे असोनी नसावे, संसारी असावे असोनी नसावे, संसारी असावे असोनी नसावे, संसारी
संसारी असावे असुनी नसावे संसारी असावे असुनी नसावे संसारी असावे असोनी नसावे संसारी असावे असोनी अशा पद्धतीने संसारामध्ये राहिलं पाहिजे आणि तो संसार सुखाचा करायचा असेल तर भगवंताशिवाय भगवंताच्या नामस्मरणाशिवाय तो संसार सुखाचा होऊ शकत नाही. परमार्थ संसारातलं दुःख नष्ट करत नाही. परमार्थ संसारातलं दुःख नष्ट करत नाही. तर परमार्थ काय करतो? परमार्थ तुमच्या संसारातल्या दुःखाच्या वेदना कमी करतो. लक्षात घ्या. काय करतो? कारण संत आश्वासन देत बसत नाही. संतांनी अगोदरच सांगितलंय दुःख बांधवडी संसार दुःखमुळे पाठ आहे तुमचं. ते काही म्हणत नाही ज्या बेटा तेरा कल्याण हो एवढी एवढी दक्षिणा द्या. नाही, संतांनी आपल्याला खरं खरं सांगितलं बाबांनो संसार हा दुःखमुळेच आहे. म्हणून संसार सुखाचा व्हावा असं वाटत असेल तर पंढरपूरला आवडीने गेलं पाहिजे. माझे जीवेची आवडी पंढरपुरा नेहीन गुडी पांडुरंगी मनरंगिले गोविंदा ते गुणी वेधिले. म्हणून पंढरपूरला गेलं पाहिजे. नेमाने जाण्यापेक्षा प्रेमाने जा, आवडीने जा. जर आवडीने गेला तर त्या गोष्टीचं फळ आपल्याला मिळतं, ते सुख आपल्याला मिळतं. नाहीतर कसं झालं माहिती का, एखाद्याला जर म्हटलं ना का हो चला पंढरपूरला, ते म्हणतात बघू आता पुढल्या वर्षी, अजून पोराचं लग्न राहिलंय. परत पुढल्या वर्षी पोराचं लग्न झाल्यावर म्हणतो अजून एखादा नातू होईपर्यंत थांबू, परत त्याच्या पुढल्या वर्षी. म्हणजे भगवंताविषयी आपण एवढे निष्ठुर झालो. जसं की एखादी मुलगी, एक उदाहरण दिलं, एखाद्या मुलीचं लग्न झाल्यानंतर तिला असं सासरीत जावंसं वाटत नाही. महाराज सांगतात कन्या सासुराशी जाय मागे परतोनी पाहे तैसे झाले माझ्या जीवा. जसं की एखाद्या मुलीचं लग्न झाल्यानंतर ती जेव्हा सासरी जायला निघते ना, पूर्वीच्या काळामध्ये बैलगाड्या असायच्या पूर्वीच्या काळामध्ये बरं का. आणि तेव्हा त्या गाडीमध्ये बसताना ती मुलगी कशी बसायची? आपल्या माहेराकडेच तोंड करून बसायची. एवढा तिला माहेराविषयी असणारा आदर, प्रेम आणि जिव्हाळा होता. आता हिरो होंडा, मागं होंडा, पुढं हिरो. होंडाचं तोंड तिसरीकडेच असतं, माहेरकडं पण नसतं, सासरकडं पण नसतं. तर फोर व्हीलरचा प्रश्नच नाही. आणि म्हणून पूर्वीच्या काळातलं महाराजांनी उदाहरण दिलं त्या पद्धतीने तैसे झाले माझ्या जीवा केव्हा भेटसी केशवा. आणि जर ती सासरी गेली तर सासरी गेल्यानंतर तिला सासरी करमत नाही, मग ती सारखी माहेरी येत राहते, आहे की नाही. मग माहेरी जाण्या येण्यामध्ये तिची 2-3 वर्ष निघून जातात. हळूहळू मुलं होतात, मुलं लहानाची मोठी व्हायला लागतात. इकडं वडील वृद्धपणामुळे आजारी पडतात आणि वडील एके दिवशी मुलीला फोन करतात, बाळा मी खूप आजारी आहे आणि मी आजारी असल्यामुळे एखाद दिवशी येऊन जा. जर तू आली नाही तर तुझी आणि माझी भेट कधीच होणार नाही. मुलगी म्हणते बाबा आले असते, पण पोरांना रोज शाळेत सोडवण्यासाठी जावं लागतं, आणण्यासाठी जावं लागतं. पुढं लिहिते बाबा आले असते, पुढं म्हणते बाबा आले असते, पण त्यांना रोज ऑफिसला जावं लागतं, डबा करून द्यावा लागतो. पुढं म्हणते बाबा रागवू नका, आता तरी यायचंच आहे, आणि शेवट तरी यायचंच आहे की. पिकलं पान आहे. म्हणजे जशी ती मुलगी आपल्या वडिलांविषयी निष्ठुर होते, तसं आपण सर्वजण त्या पांडुरंगाविषयी निष्ठुर झालेलो. तो पांडुरंग परमात्मा वाट पाहे उभा भेटीची आवडी. कमरेवरती हात ठेवून तो आपली वाट बघतोय. तो पांडुरंग परमात्मा, अरे काय महिमा वर्णन करावा ज्याचा अंत वेदांना सुद्धा कळला नाही. वेदांनाही नाही कळला, वेदांनाही नाही कळला, अंत पारयाचा कानडा
जसा प्रगटला तसा विटेवर निराकार तो निर्गुण ईश्वर जसा प्रगटला तसा विटेवर उभय ठेविले हात कटीवर उभय ठेविले हात कटीवर पुतळा चैतन्याचा कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा त्या पांडुरंगाचा महिमा सगळ्या वेदाचा सार असणारा तो पांडुरंग परमात्मा जगामध्ये सत्य असणारा एकच ईश्वर सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला जे बाकी सगळं जे आहे ते खोटे महाराज म्हणतात वण्णो लटिका व्यवहार सर्व हा संसार वाया एर झार हरिवीर या जगामध्ये सत्य असणारा तो पांडुरंग परमात्मा म्हणून त्याच पांडुरंगाचे एकदा सगळ्यांनी मुखाने चिंतन करायचे आणि हाताने टाळी वाजवायचे विठोबा रखुमाई हरी विठोबा रखुमाई 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 अवघाची संसार सुखाचा करीन आनंदे भरीन तिन्ही लोक जाईन गे माये तया पंढरपुरा भेटेन माहेरा आपुलिया सर्व सुकृताचे फळ मी लाहीन क्षेम मी देईन पांडुरंग